मुंबई विमानतळावर एका प्रवाशानं बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या बोर्डिंग गेटवरून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सीआयएसएफच्या जवानांनी तातडीनं कारवाई करत संबंधित प्रवाशाला विमानातून खाली उतरवून ताब्यात घेतलंय। कसून तपासणी दरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही। दरम्यान गंमत म्हणून बॉम्ब म्हटल्याचं प्रवाशानं चौकशी दरम्यान सांगितलंय। या प्रकरणी सहार पोलिसांनी प्रवाशाच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला। दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले प्रतिनिधी संजय गडदे। संजय, आपण बघतोय की गंमत म्हणून हा बॉम्ब शब्द वापरल्याचं या प्रवाशानं म्हटलंय, नेमकी काय अधिकची माहिती आहे? पोलिसांनी यावरती काही स्पष्टीकरण दिलंय का? संजय, आपण पाहतोय की गंमत म्हणून बॉम्ब ठेवल्याचं या प्रवाशानं म्हटलेलं आहे। अनोखा सगळा प्रकार दिसतोय। पोलिसांनी याबाबत काही अधिकृत माहिती सांगितली आहे का? नक्कीच मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा जो दावा करण्यात आला होता, यानंतर जे आहे ते दिल्लीला जाणारे इंडिगो विमान आहे त्याला तात्काळ थांबवण्यात आलेला आहे। नंतर सुरक्षित तपासणी दरम्यान 55 वर्षीय व्यक्तीने जो बॉम्बचा उल्लेख केला होता, यानंतर सीएसएफ जवानांनी त्याला तातडीने कारवाई करत प्रवाशाला ताब्यात घेतलं। उड्डाणापूर्वीच प्रवाशाला विमानातून खाली उतरवलं। इतर प्रवाशांना देखील खाली उतरवण्यात आलं होतं। विमान असेल, कार्गो, प्रवाशांच्या सामानाची तपासणी देखील करण्यात आलेली आहे। तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही। यानंतर जे आहे ते विमान दिल्लीला रवाना करण्यात आले। मात्र सीएसएफ जवानाकडून जे आहे ते प्रवाशाला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं आणि आपण गंमत म्हणून बॉम्ब म्हटल्याचं चौकशीमध्ये त्याने ते सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांनी त्याला जे आहे ते इशारा देऊन आता सध्या जरी सोडलं, मात्र या प्रवाशा संदर्भात अधिक माहिती घेऊन पुढील तपास जो आहे तो सहार पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। नक्कीच, धन्यवाद संजय दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय मुंबई विमानतळावरती एका प्रवाशाकडनं हा दावा करण्यात आला होता। आता अधिक तपास पोलीस करतात। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।